नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस. अधिवेशनामध्ये 18 विधेयकं मांडली जाणार. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावरती विरोधकांचा बहिष्कार, निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडी या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करतील असं वाटत नाही. भास्कर जाधव यांच्या नावाने केवळ पत्र दिलं गेलंय. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. विरोधी पक्ष नेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाहीये. भास्कर जाधवांचं विधान तर उद्धव ठाकरे माझं नाव घेतील किंवा अन्य कुणाचं ते तेव्हा बघूयात. जाधव यांचं उदय सामंतांना प्रत्युत्तर. विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाहीये, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्ष नेतेपद कमवा, शिंदेंचा टोला. विरोधी पक्ष नेतेपदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळेस निर्णय होईल. मात्र स्वातंत्र्यानंतर सुरू असलेल्या प्रथा आज सुरू असणं अपेक्षित नाहीये. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष निवडला जाणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं. आमदार भास्कर जाधव सरनाईकांची विधान भवन परिसरामध्ये भेट. भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांची 10 मिनिटं चर्चा. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावरती 4 मोर्चे धडकणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी. रोहित पवार अजून ठोस कारवाई झालेली नंदुरबारमधील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर आहे असा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय, कारण का बाळंतपण अत्यंत भयानक पद्धतीने केली जातात. बाण, ब्लेड याचा वापर केला जातो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजे दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा आता तो त्यांना विचारला पाहिजे. आमच्याकडे शासकीय महाविद्यालय जे आहे ते आमच्याकडे आहे. त्यात असलं तर तुम्ही चौकशी करा. ग्रामीण भागापर्यंत ते मी आंबेडकर साहेबांना माहिती देईन. थँक्यू. नागपूरमध्ये गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट. सूत्रांची माहिती, जैश-ए-मोहम्मद कडून घातपाताचा धोका वाढला. गुप्तचर यंत्रणेचा इशारा. विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. नागपुरातील विधान भवनासमोर यंदाही नेत्यांचे होर्डिंग्ज लावण्याची रेस लागल्याचं चित्र. काही होर्डिंग्ज पालिकेच्या परवानगीने तर काही परवानगीशिवाय लावल्याची माहिती. आज पुन्हा मवियाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक. काँग्रेस कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार. अधिवेशनाची पुढील रणनीती ठरवण्यासंदर्भात मवियाची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. आज रात्री 8 वाजता शिंदे आमदारांसोबत बैठक घेणार. नागपुरातील देवगिरी निवासस्थानी बैठकीचं आयोजन.